अगदी झणझणीत आहे बरं का. दिवाळी खाऊन आता हे झालं असेल ना म्हणून ते बनवलंय. मोमोज म्हणायचं याला, मोमोज. मोमोज हा असे का? हा, खाऊन बघा. बघा बरं, अगदी मऊ मऊ आहे, मऊ मऊ आहे, मऊ आहे एकदम. हा, सगळं सगळं घातलं त्याच्यामध्ये. सांगा मला टेस्ट कशी झाली. आंबट गोड. आंबट गोड आवडलं का? हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर दिवाळीचे गोड गोड पदार्थ खाऊन खाऊन आपले तोंड खूपच गोड झालेले आहे. तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे. अगदी झणझणीत मस्त सॉफ्ट सॉफ्ट मऊ मऊ असे मोमोज. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील. तर चला आपण रेसिपी काय काय आपण साहित्य घेतले, कसं प्रमाण घेतले ते पाहून घेणार आहोत आणि काय खास अशा टिप्स आहेत ते पाहणार आहोत. तर खूप खास अशी रेसिपी बनणार आहे. अगदी झणझणीत असे मोमोज तिखट असे बनवलेले आहेत. व्हेजिटेबलपासून सर्व भाज्या मिक्स आहेत. तर त्यासाठी आपण काय साहित्य घेतले पाहून घेऊया. तर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण मैदा वापरलेला नाही किंवा रवा वापरलेला नाही. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमच तूप घेतलेलं आहे, सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून हळद घेतलेलं आहे. हे सर्व त्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घेऊन छान असं घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे. मैद्याने काय होतं, मोमोज सॉफ्ट तर होतात पण अगदी पोटामध्ये मग कुरकुर करत राहतात. त्यापेक्षा अगदी छान असा हा गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याचे छान असे मोमोज बनवायचे. अगदी टेस्टी पण आणि शरीराला हलके पण. तर आपण इथे छान असा गोळा घट्ट मळून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे. अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवले. तोपर्यंत आपण इथे साहित्य काय घेतलं आहे बघूया. इथे मी मका घेतलेला आहे, तो खिसलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे, दुधी भोपळा किसून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची बारीक चिरून घेतलेला आहे, अद्रक आहे, लसूण आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे भरपूर अशी. तर एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. तर आता आपण हे साहित्य एका पॅनमध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी सर्व फ्राय असं करून येतं. इथे 1 चमच तेल घातलेलं आहे, थोडीशी जिरे घातलेले आहे आणि हे ते आपण सर्व वाफलून घ्यायचं आहे. हे जे व्हेजिटेबल सर्व आहे ते वाफलून घ्यायचं आहे. तर प्रथम मी अद्रक लसूण पेस्ट नाही बनवली, बारीक चिरलेला लसूण, अद्रक आणि मिरची हे मी छान असं फ्राय करून घेतलं. त्यानंतर कांदा फ्राय करून घेतला. त्यानंतर त्याचे खिसून घेतलेलं गाजर, त्यानंतर मका आणि दुधी भोपळा हे बारीक खिसून आपण घेतलं होतं. ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायचं आहे. तिखट तुम्हाला वापरायचं असेल तर थोडं तिखट वापरू शकता. तर मी एवढं सर्व मिक्स करून छान अशी वाफ काढून घेतली. 1 वाफ काढून घ्यायची 5-10 मिनिटाची. छान असं करून घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं. आता सारण ते तोपर्यंत इथे मी दुसरी पण रेसिपी आपण इथे बनवून घेतली. इथे आपण कोथिंबीरीची चटणी बनवून घेतली, त्याला फोडणीला दिलं, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि ही चटणी बाजूला आपण ठेवून दिली. हे खोबरे आणि धन्याची चटणी आहे. त्यानंतर मी इथेच लगेच डोसे पण बनवायला घेतले. मुगाचे डोसे होते आणि छान असे मुगाचे डोसे पण आपण इथे तव्यावरती अगदी क्रिस्पी असा डोसा बनवून घेतला. तोपर्यंत आपलं जे बाकीचं आपण साहित्य मसाला करून ठेवला आहे तोपर्यंत छान असा थंड होऊन करायला ठेवला. तोपर्यंत इथे मी छान असा डोसे पण बनवून घेतले. पाहू शकता किती सुंदर असा डोसा झालेला आहे. अगदी क्रिस्पी डोसा आणि पाहू शकता किती त्याला स्पंज असं हे छिद्र पडलेले आहेत. किती सुंदर असा डोसा पण आपला तयार झालेला आहे, पाहू शकता. तर आपले 2 रेसिपी इथे तयार झाल्या. डोसा पण झाला, चटणी पण झाली आणि आपले मोमोज पण झाले. तर मस्त असे डोसे इथे आपले तयार झालेले. पाहू शकता मागून फोडून छान असा भाजून घेतला डोसा आणि चटणी.
मस्त असा क्रिस्पी डोसा असा आपला इथे तयार झाला. तर ह्या रेसिपीसुद्धा आपल्या राणी किचन चॅनेलवरती जाऊन स्पष्ट पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार असे पेपरयुक्त असे डोसे आपण इथे तयार केलेले आहे. तर तुम्ही राणी किचन डिशला जाऊन हे पाहू शकता आणि प्लीज सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ माझ्या पाहण्यास मिळतील. तर पाहू शकता आपल्या इथे डोसा आणि चटणी तयार झालेली. मग लगेच मी एका डिशमध्ये काढून घेतलं आणि चटणी पण घेतली. तोपर्यंत ज्यांना कोणाला भूक लागली त्यांना ते देऊन टाकलं, कारण सकाळची वेळ आहे, नाश्त्याची वेळ आहे. तर आपलं मोमोज तयार नाही आहेत तोपर्यंत मी डोसे बनवून दिले. तर मस्त असे डोसे आणि चटणी ते आपले तयार झाली होती. तर आता आपला तोपर्यंत आता इकडे आपला मसाला पाहून घेऊया. हे पहा, आपला इथे छान असा हा मसाला तयार झालेला आहे, थंड झालेला आहे. जे आपण सारण हे बनवून ठेवले व्हेजिटेबलचं ते तयार झालेलं आहे. आता आपला इकडे गोळासुद्धा छान असा मुरलेला आहे आणि छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपण थोडंसं पीठ घेतलेलं आहे मैद्याचं, थोडंसं मैद्याचं नाही सॉरी गव्हाचंच पीठ आहे. तर ते थोडंसं मी घेतलेलं आहे. इथे मैदा असतो तो पांढरा शुभ्र असतो, गव्हाचं पीठ असतं ते पांढरं शुभ्र नसतं. तर पाहू शकता मैदा मी कशामध्येही घातलेला नाही, यूज केलेलाच नाही मैदा. मग या छोट्याशा लातुंब्या आपण लाटून घ्यायच्या आहेत. पाहू शकता एक छोटी लातुंबी लाटून घेतली आणि आता जे सारण आपण बनवलेलं आहे व्हेजिटेबलचं ते मोमोजचं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण कसं बनवायचं आहे पाहू शकता. मोमोज एका बाजूनं पूर्ण बंद करत जायचं आहे, दोन्हीकडनं आपण दुमडत जायचं आहे. हे पहा, दोन्हीकडून आपण दुमडत जायचं आहे, एका साईडने धरून दुसऱ्या साईडने दुमडत जायचं आहे जेणेकरून त्याला मोमोजचा आकार मिळेल. तर मोमोजचा आकार दिलेला आहे, पाहू शकता. तर छान असा मोमोज आपले इथे तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मोमोज, तुम्हाला जसा आकार हवा तसा तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण मोमोज सर्व करून घेणार आहोत. मोदकाच्या आकाराचे सुद्धा मोमोज आपण तयार केलेले आहेत, पाहू शकता किती सुंदर झालेला आहे मोमोज. तर आता अशा प्रकारे आपण सर्व तयार करून घेतलेले मोमोज आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि आता आपण आता वाफवण्यासाठी आपण एक चाळण घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सर्व मोमोज घालून घ्यायचे आहेत आणि चाळणीला प्रथम तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर चिकटलं जाईल. तर पाहू शकता चाळणीला मी थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आणि त्यानंतर सर्व मोमोज जे आहेत ते चाळणीवरती ठेवून दिलेले आहेत. तोपर्यंत इकडे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं, पातेल्यातलं पाणी उकळी येऊन द्यायचे आहे. त्यानंतर मोमोजवरती थोडंसं तूप घालून द्यायचं आहे. आणि इथं पाहू शकता तर छान असं पाणी उकळलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती चाळण ठेवून त्याच्यावरती थोडंसं तूप घालून द्यायचं आहे, हे पाहू शकता, जेणेकरून आपले मोमोज छान असे तयार होतील, कुठे चिकटले जाणार नाहीत. आणि मी खालूनसुद्धा थोडंसं तेल लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता सर्व मोमोज इथे आपले तयार झालेले आहेत. आणि वरतून आपण आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तुम्ही थोडंसं खोबऱ्याचा किस पण घालू शकता. तर इथे मी मोमोजवरती कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली आहे आणि छान असे आपले मोमोज उकडले गेलेले आहेत, पाहू शकता. आपण 10 मिनटं स्टीम करायला ठेवलेलं. तर 10 मिनिटानंतर आपण उघडून पाहिलं ते पहा किती छान असे मोमोज आपले इथे तयार झालेले आहेत. हे पहा मस्त असे मोमोज आपले इथे तयार झाले. आता एका डिशमध्ये सर्व करून घेत आहोत, पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चटणीबरोबर खायचं असेल तर मोमोजची चटणी मी धनियाची सुद्धा बनवलेली आणि तुम्ही कचपबरोबरसुद्धा हे मोमोज खाऊ शकता, टमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आपले इथं मस्त असे यम्मी
मोमोज तयार झालेले आहे. तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नक्कीच एकदा ट्राय करून पहा. आणि मस्त असे मोमोज आपले इथे तयार झालेले आहेत. तर आता एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. पाहू शकता किती सुंदर असा मोमोज आपला झालेला आहे. पहा आता अगदी आतमध्ये मोमोजचं सारणसुद्धा मस्त भरलेलं आहे. हे पाहू शकता किती सुंदर असे मोमोज झालेले आहेत आपले. पहा आणि चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा दहीबरोबर सुद्धा खाऊ शकता. एवढे छान सुंदर आपले मोमोज इथे तयार झालेले आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. तर चला मस्त खात राहा, स्वस्त राहा. तर मस्त मस्त मोमोज आपले इथे तयार झालेले आहेत. पाहू शकता. तर प्लीज 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 हे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. राणी चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.